फुटाचं अंतर ठेवायचंय. जे लोक सिनियर सिटीजन आहेत किंवा खूप जास्त वजन आहे, त्यांना जर पडण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी वॉलचा, चेअरचा सपोर्ट घेऊन ही क्रिया करावी. आणि स्वस्थ लोकांनी मी दाखवते त्याप्रमाणे एकदा असे हिल्स अप आणि एकदा टोज अप. तर कमीत कमी 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे. खूप सोपी आहे आणि ह्यामुळे अँकल्स पेन, हिल पेन सुद्धा तुमची नियंत्रणात येणार आहे. आणि संपूर्ण काफ मसल्सला स्ट्रेच मिळाल्यामुळे व्हेरिकोज वेन्स मध्ये आराम मिळणार आहे. त्याचबरोबर काफ मसल्स ऍक्टिव्ह झाल्यामुळे हृदयाकडे छान पद्धतीने रक्तप्रवाह होणार आहे. अँड रिलॅक्स. आता पुढची जी क्रिया आहे ती गुडघे असे पुढे आणि मग जास्तीत जास्त पाठीमागे. साईडने दाखवते. फ्रंट बॅक अतिशय सावकाश करायचे. फ्रंट आणि बॅक क्रिया करता करताच तुम्हाला पेन मध्ये लगेचच आराम निर्माण होणार आहे. 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन इझिली करून तुमच्या गुडघ्यातली ताकद, तिथलं वंगण सुद्धा वाढणार आहे. आता हीच क्रिया दुसऱ्या पद्धतीने करायची. ही जॉईंट दोन्ही पाय जॉईंट करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अशा पद्धतीने 50 वेळा 100 वेळा इझिली करू शकाल. हलकासा जर्क द्यायचा आहे, खूप जास्त नाही. खूप सोप्या सोप्या क्रिया आहेत पण खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहेत. आता पुढची जी क्रिया आहे, दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचा आहे, दोन्ही पाय जॉईंट करायचे आणि नी रोटेशन. क्लॉकवाईज देन अँटी क्लॉकवाईज, देन लेफ्ट सेंटर राईट, लेफ्ट सेंटर राईट, लेफ्ट सेंटर राईट. आता आजच्या आपल्या अभ्यासामधल्या सगळ्यात शेवटच्या ज्या 2 क्रिया आहेत खूप जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. तर ह्या सुद्धा तुम्ही हात असे चेअरवर, सोफ्यावर ठेवून करू शकता किंवा ज्या पद्धतीने मी मॅटवर ठेवले तसेही करू शकता. तर एक्झॅक्टली दोन्ही खांद्याच्या खाली असे हात ठेवायचे, पाम छान दाबायचे आणि गुडघेवर उचलायचे आणि अधोमुख मध्ये अप